काल राम मंदिरामध्ये जाण्याची संधी मला मिळालेली होती आणि काही एक्सक्लुझिव्ह माहिती फुलांच्या सजावटीबद्दलची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे प्रवेश करणार आहेत या राम मंदिरामध्ये त्याबद्दलची पहिल्यांदाच अगदी थोडक्यात सांगते आणि मग रजत आणि गणेश दोघांकडे सुद्धा आपण जाऊया। फुलांची प्रचंड अद्भुत सजावट या मंदिरामध्ये आहे। रांगोळ्यांच्या पायघड्या आहेत। देशभरातली चेन्नई असो म्हणजे दक्षिणेकडची असो विशेष करून पूर्वेकडची पश्चिमेकडची हर एक राज्यातनं फुलं इथे येतील याची काळजी आलेली आहे। अत्यंत टिकाऊ फुलं वापरण्यात आली ज्यामध्ये विशेष करून गुलाब, जरबेरा, ऑर्किड्स आणि शेवंती आणि झेंडू। झेंडू कुठल्याही आपल्या पारंपरिक सणामध्ये किंवा जेव्हा मांगल्याचा एखादा क्षण आपण साजरा करत असतो तेव्हा वापरलं जातं। त्यामुळे संपूर्ण तो परिसर अद्भुत नजारा आहे तिथे जाणं आणि ते सगळं अनुभवणं। गाभारा कशाने सजवला जाणार आहे तर गाभारा दक्षिणेमधनं खास मागवल्या गेलेल्या सुवासिक फुलांनी सजवला जाईल। हा गाभारा सर्वोच्च प्रतीच्या मकराना मार्बल मधनं बनवण्यात आलेला आहे। हे अत्यंत उच्च दर्जाचं मार्बल समजलं जातं। 14 दरवाजे हे सोन्याचे आहेत आणि प्रभू श्रीराम यांच्या गर्भगृहाचं दार जेव्हा मी मंदिरात गेले तेव्हा खरं तर बंद होता। आतमध्ये वेद पठणाचा सगळा सोहळा सुरू होता, मंत्रोच्चार ऐकू येत होते आणि अंगावरती शहारे आणणारा तो सगळा क्षण होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मार्गावरनं मंदिर परिसरामध्ये प्रवेश करतील तर रामाच्या आयुष्यातल्या प्रभू श्रीरामांच्या आयुष्यातल्या काही अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींचं दर्शन हे फ्लेक्सच्या माध्यमातून घडवलं जाणार आहे आणि त्या संपूर्ण मार्गावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरामध्ये प्रवेश करतील। आपण सगळ्यात आधी आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांच्याकडे जातोय। रजत, अयोध्येमधल्या सध्या कोणत्या परिसरामध्ये तू सध्या आहेस आणि तिथलं काय चित्र तू आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवशील? ज्ञानदा, रामपथावर आता जे विविध मान्यवर आहेत ते हळूहळू पोहोचायला सुरुवात झालेली आहे। अगदी बसेसमध्ये बसून जे सर्व मान्यवर आहेत त्यांना जो मंदिराचा मुख्य दार आहे त्याच्या दिशेने आणलं जात आहे आणि स्वच्छता जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर ठेवली जात आहे। थोड्या वेळाने जो रामपथ आहे तो स्वच्छ केला जात आहे, पाण्याने तो धुवून काढला जात आहे आणि त्याच्यानंतर एकदा रस्ता स्वच्छ होतो आणि त्याच्यानंतर पुन्हा मोठ्या संख्येने जे निमंत्रित आहे ते एकानंतर एक मुख्य दाराकडे जात आहे। त्यामुळे सोहळ्याच्या अनुषंगाने जे निमंत्रित आहेत ते मुख्य दाराकडे जिथून त्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी मार्गक्रमण करत आहे। मात्र खूप मोठ्या संख्येने ज्या या मुख्य रामपथाच्या आजूबाजूच्या गल्ली बोळ आहेत तिथे लोक जे आहेत ते थांबलेले आहेत। त्यांना आजच्या सोहळ्याचं निमंत्रण नाही आहे, मात्र तरी लोक जे आहेत ते दर्शनासाठी त्या ठिकाणी येऊन थांबलेले। कहाँ से आए आप? हम यहीं अयोध्या से हैं। आज दर्शन के लिए लोग बहुत हम लोग यहाँ राष्ट्र सेवा में लगे हैं, यहाँ के विकास कार्यों में हम लगे हुए हैं और यहाँ के विकास कार्य में अपनी अद्भुत हमने प्रयास किया है, मेहनत की है, परिश्रम की है। बहुत अच्छा है। अयोध्या को राम जन्मभूमि को भगवान राम को समर्पण करने के लिए आए हैं। 30-35 साल पहले अयोध्या जैसी थी, आज अयोध्या कैसी है? अब अयोध्या स्वर्ग हो गया। अब अयोध्या जो है पहले की अयोध्या नहीं रहेगी। आज भगवान राम का वास हो गया अयोध्या में, अयोध्या धाम हो गया। यहाँ की जनता धन्य हो गई, देश धन्य हो गया। आज हमको देश को सनातन संस्कृति की आज़ादी मिल गई। देशभरातनं रामभक्त इथे येत असले तरी प्रत्येकाला आज काही दर्शन होणार नाहीये। आज केवळ निमंत्रितांना दर्शनाची संधी उपलब्ध आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।